श्री स्वामी समर्थ. उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा. उद्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. मराठी नवीन वर्ष आपण गुढी उभारून त्याचे स्वागत करतो. पण फक्त गुढी उभारणं स्वागत करून होत नाही, तर आपण प्रत्येक माणसाने नवीन काहीतरी काम सुरू करायला पाहिजे. तर मराठी ह्या गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ह्या दिवसभरात तुम्ही कोणतंही तुमचं छोटं काम असो किंवा मोठं काम असो, तुम्ही बिझनेसमॅन असो, तुम्ही जॉब करणारे असो, तुम्ही शिकताय, तुम्ही काहीही काम करा, तुम्ही सोबत काहीतरी नवीन काम सुरू करायला पाहिजे. कारण की ह्या दिवशी केलेलं कोणतंही काम भले थोडं उशिरा कधी कधी फळ भेटतं, पण नक्की तुम्हाला यश नक्की भेटेल. कोणतं तरी सोबत आपले छोटासा बिझनेस असो, स्वतः शिक्षण, तुम्ही शिक्षकत असाल तर काहीतरी नवीन कोर्स करणं, काहीतरी शिकणं हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या दिवसाचा म्हणजे उद्याचा दिवस गाठून काहीतरी नवीन करण्याची सुरुवात करावी, कारण की हा खूप छान आणि खूप महत्वाचा दिवस आहे. सोबत उद्या आपल्याला काय उपाय करायचे? उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचे, घरात देवपूजा करायची, गुढी उभारायची आहे, आपल्या घरातल्या जो उंबरा आहे त्याला हळदीले पण करायचंय. सोबत तुम्हाला तिथे स्वस्तिकी काढायचे कुंकवानी, हे लक्षात ठेवा. आज उद्या दिवसभरामध्ये काही छोटे मोठे उपाय आपण करणार आहोत. त्यातला एक उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुम्ही गुढी उभारणार, संध्याकाळी ती गुढी उतरवणार तुम्ही. तर गुढी उतरल्यानंतर लिंबाचे जे पाला असतात, तो लिंबाचा पाला आपण काय करतो, फेकून देतो काही लोक. पण काही लोक त्याचा सदुपयोग करतात. तो कसा करतात, 21 पानं घ्यायची लिंबूच्या पानाची, ती पानं घ्यायची 21, त्यात तुम्हाला 5 शिक्के घ्यायचे. तुम्ही 1चे घ्या, 2चे घ्या, 5चे घ्या, 10चे घ्या, कोणतेही शिक्के घ्या, फक्त 5 कॉईन घ्या. याची एक लाल कपड्यामध्ये तुम्हाला त्याचे बांधायचे आहेत आणि तुम्हाला त्या उजव्या हातामध्ये धरून तुम्हाला एकदा श्री सुक्तम म्हणायचे, एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे, तुम्हाला 16 विष्णू गायत्री मंत्र म्हणा, 16 लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, 16 कुबेर गायत्री मंत्र म्हणा, 16 वेळा म्हणाल तुम्हाला मी नवार्ण मंत्र म्हणा आणि एक मासी स्वामी समर्थ म्हणा. ह्या सगळ्या सेवा करायच्यात आणि नंतर थोडा वेळ देवघरात ठेवून तुम्हाला तुमच्या मुख्य जिथे तुम्ही पैसे वगैरे तिजोरीमध्ये ठेवा. आता हे का करायचंय, तर अष्टलक्ष्मीला आवाहन करण्यासाठी करायचंय. कारण लिंबोणीच्या पानामध्ये आपण दिवसभर जी गुढी उन्हात उभी करणार, तर ती जी सूर्याची जी लहरी आहे, जी किरण आहे, ती तो शोषण करणार आहे आणि लिंबोणीची पानं कधीही खराब होत नाही, लक्षात ठेवा. आणि अष्टलक्ष्मी घरात राहावी, तिचा कृपादृष्टी राहावी म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे. कारण उद्यापासून नवरात्री सुद्धा सुरू होणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. खूप छान संयोग आहे. आणि त्यात उरल्या लिंबोणीची पानं, तुम्ही लिंबूची पानं जी आहे, काही लोक ती तुमच्या गव्हामध्ये, आपण वर्षाचे धान्य स्टोअर करतो वर्षभरासाठी, त्यात तुम्ही म्हणजे गव्हामध्ये, तांदळामध्ये, ज्वारीमध्ये, बाजरीमध्ये मिक्स करतात. त्याने कीड लागू नये, त्याने कीड लागत नाही. जुनी लोक हेच करायचे, आपल्या सर्वांना माहितीये. त्यासाठी त्याचा सदुपयोग होतो. आणि उद्या शक्य असेल तेवढं दानधर्म करता येईल तेवढं दानधर्म करा. कारण जे दानधर्म आपण करतो ते रिटर्न 100 पटीने आपल्याकडे येतं. त्यामुळे पैशाचं दानधर्म नाही करा, कपड्यांचं दानधर्म करा, अन्नदान करा. कोणाला महिनाभराचा किराणा देऊ शकता तर महिनाभराचा किराणा द्या. गरजू व्यक्तींची मदत करा. ह्या दिवशी केलेली मदत खूप मोठी असते, कारण की पहिल्याच दिवशी जर तुम्ही आयुष्यभर देणारे बना, कधी घेणारे मिळवू नका. ह्यासाठी देवाकडे प्रार्थना करा.